आवाज बघा एकदम गुडगुड इकडचं वातावरण असं झालंय. तर काहीच पावसाचे थेंब मोठे आहेत लय आणि इथं ढीवर झाकलोय. हे बघा ह्या साईडला थोडं भिजलंय. हे काय नाही पाणी सगळं ह्या साईडला तर पण झाकलो होतो मी आणि ह्या साईडला इथं थोडं भिजलं झालं. मग चला काढूया आता सगळं ताडपत्री. अजून ओरले आहेत का मित्रांनो. थोडंसं नकळत वाळ सुटलं होतं. इथं बघा पाय ठेवलेलो मी. आता 1 तास वाळू दे मग नंतर आपण अजून एक ताडपत्री इकडं हातून सगळं म्हणजे वाळवणार आहे. सो टू फॅमिली वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मग इकडचं वातावरण कसं झालं बघा आणि इकडचं बघा. ह्या साईडला आणि ह्या साईडला काय पण नाही आणि ह्या साईडला पाऊस झाला आहे. एका जणांनी स्टेटस ठेवला आहे ते मी बघितलं. आणि इकडचा आत्ता 2-2 थेंब पडायला लागले ती. मग बहुतेक पाऊस येत आहे असे दाट शक्यता आहे. 99% चान्स आहे पाऊस येण्याचं. मग आपण आपलं हरभरा काढला आहे मित्रांनो. आधी खूप म्हणजे कामाचा एवढा लोड होता, म्हणजे खूप सारे शेतातले काम चालू होते. मग त्यामुळं ब्लॉग बंद केला होता. आणि थांबा तुम्हाला दाखवतो. हे बघा हरभरा. थांबा कॅमेरापासून घेतो आधी क्लिअर दिसेल. तिथं पाणी पण चालू केलं आहे. बघा इथं पाणी पण चालू केलं आहे. सगळं आतलं हरभरा आणि बाहेर काढून घेतला आहे. अजून निम्म आहे मित्रांनो इकडं काढायचं बघा हे. मग अजून खाली निम्म आहे आणि ह्या ते कवलीपासून इकडं निम्म आहे. काय पाऊस तर असं व्हायला लागला आहे काय शेतकऱ्याच खरं नाही. आवाज बघा एकदम गुडगुड इकडचं वातावरण असं झालंय. तर काहीच पावसाचे थेंब मोठे आहेत लय आणि इथं ढीवर झाकलोय आणि थोडंसं भिजलंय. पण मी ताडपत्री एवढ्याच होत्या आणून ठेवा तर गाडी पण नाही. पप्पाने घेऊन गेली ते दीदीला दूध घालायला. अचानक का चालू हो का. तर मित्रांनो बघा अंघोळ वगैरे करून घेतलोय आणि बघ चप्पलला थोडी माती लागायला लागली. बस पाऊस झालं पण सगळं वाळलं आहे. म्हणजे उन्हात काय किती पाऊस होते सगळं वाहून जातं आहे. मग त्या झाडाखाली काय भिजलं नाही बघा माती वगैरे. तिथं काल थांबलो होतो पण काल मी मात्र भिजलो. आमचं हरभरा पण साईडनं थोडं भिजलं आहे. थांबा तुम्हाला दाखवतो. हे बघा ह्या साईडला थोडं भिजलं आहे. हे काय नाही पाणी सगळं ह्या साईडला तर पण झाकलो होतो मी आणि ह्या साईडला इथं थोडं भिजलं झालं. मग चला काढूया आता सगळं ताडपत्री. अजून ओरले आहेत का मित्रांनो. थोडंसं नकळत वाळ सुटलं होतं. इथं बघा पाय ठेवलेलो मी. चिखल अजून तिथंच आहे आणि ते वर उडून जाऊ नये म्हणून हे टाकलेलं. बाबा हे काय मित्रांनो सांगा बघ का. ते टी-शर्टचं बघा म्हणजे खॉर्म वगैरे तिथं वीज पडू नये म्हणून हे असतात. पण आता ते नवीन टी-शर्ट बसवल्यापासून हे काढून टाकले ती म्हणून हे इथंच राहतं. आता पाईप इथं उगा ठेवलेलो म्हणजे उडून जाऊ नये म्हणून. आधी ते पलीकडचं काढतो. सगळं साईडनं चिखल झालं. बघा सगळं चिखल झालंय. बघा चिखल म्हणजे राड झालं सगळं. काय पाऊस इकडं ओढतो लय मोठं मित्रांनो. होईल झालं हो का. साईडनं भिजलंय.
बघा आता मित्रांनो सगळं पसरून ठेवलं आहे, कारण अजून बघा तसं ओललं आहे. मग सगळं उन्हानं वाहून जाते. मित्रांनो आत्ता 8 वाजे ते काल परवा थंड थंड म्हणजे 9 वाजेपर्यंत एकदम थंड वातावरण असते आणि आता इतकं उकडायला लागलं आहे. सगळं काढून ठेवलं आहे आणि हे बघा आता बघा आता 1 तास वाळू दे. मग नंतर आपण अजून एक ताडपत्री इकडं हातून सगळं म्हणजे वाळवणार आहे. म्हणजे ते हवा धरते मित्रांनो गोळा करून ठेवल्यावर. आणि सध्या इकडं पाणी चालू आहे. अजून 1-पाऊण तास लाईट पण येते. मग आपल्याला पाणी भरायचं आहे. कुठं अजून निम्म पण झालं नाही बघा. ते इथं आलं काल 11 वाजता लाईट आली म्हणून. दर बुधवारी कमीच लाईट देते मित्रांनो. आणखी एक मित्रांनो आज रामनवमी आहे. मग रामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा. आता लई जण स्टेटस ठेवलेली ते काल मला माहीत होतं आहे, पण ते विसरलेलो. पण आता स्टेटस बघितल्यावर मग लक्षात आलं. मग तुम्हाला शुभेच्छा द्यावं म्हटलं. मग सध्या आता जनावरांना टाकलो आहे म्हणजे गाजवत आणून. पण असं सगळं कसं केलं फक्त बुड खात नाहीत. हे बघ आता अजून तिथं मारून ठेवलं आहे म्हणजे हाणून ठेवलं आहे, ते आणून टाकतो. तर मित्रांनो लाईट आले चालू नाही मोठं. हे बघा आता पाणी लावून येऊ. आधी चप्पल काढतो तेच घरापुढं काढून ठेवतो. थांबा.